आपण आहोत आता सरिताच्या स्वयंपाकघरी आणि आपण आज आज काय बघतोय? पिझ्झा. पिझ्झा घरगुती बघतोय. पिझ्झा. पिझ्झासाठी लागणारं साहित्य: पिझ्झा ब्रेड आणि चीज, हो. हे पिझ्झा सॉस आणि भाज्या आहेत सगळ्या: पनीर, कॅप्सिकम, कांदा आणि शिमला मिरची आणि चिली फ्लेक्स आणि ओरेगानो. ऑरेगॅनो. तर आपण चालू करूया आता. त्याला बेस लेअर करतात त्याचा पिझ्झा सॉसचा. पूर्ण सॉसिंग मोठी लेअर लावली आपण. टेस्ट यायला पाहिजे ना. जर पिझ्झा सॉस नसेल तर आपण केचप पण वापरू शकतो ना. हो, केचप वापरू शकतो, दुसरा कुठचा सॉस वापरू शकतो. आता भाज्या टाकूया. यात पनीर आहे, कॅप्सिकम. पनीर, कॅप्सिकम, कांदा, कुठच्या पण भाज्या टाकू शकतो आपण. असं पण साधा पण बनवू शकतो, असं नाही की भाज्याच पाहिजे. आता कोणाकोणाला नाही आवडत ना भाज्या, तर असेच खातात ना. फार्म हाऊस पिझ्झावर सगळे भाज्या टाकले जातात. चीज क्यूब टाकू. पूर्ण आपल्याला पिझ्झाला आपण पूर्ण चीजनी भरून टाकलाय. सॉस, भाज्या आणि नंतर आपण चीज. पिझ्झाची चीज नाही घेतलेली आहे, हा. आपली अमूल चीज घेतलेली आहे, हो. साधीवालीच. त्याच्यामध्ये हे टाकू, चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो टाकू. ओरेगानो पिझ्झासाठी मीठ आहे आणि हा चिली फ्लेक्स तिखट. आता आपण ऑन ठेवूया 2 सेकंडसाठी. चीज पिघळेल ना तेवढ्या पुरतं ठेवूया, नंतर मग आपण क्रिस्पी करूया. मस्त पिघळलं. चीज सगळा मेल्ट झाला आता. तर हे आहे ना, असंच ह्याच्यात टाकूया थोड्या वेळासाठी आणि झाकून ठेवूया. थोडा वेळ क्रिस्पी होतं आपलं. आपण फक्त त्याला हीट केलं. फक्त हीट करून आता ह्याच्यावरती 2-3 मिनिटं ठेवूया, म्हणजे असं मिनटं पण नाही, सेकंड. जरा क्रिस्पी झालं ना की मग काढूया. तुला क्रिस्पी हवं ना. ही आपल्या घरगुती पिझ्झा आपल्याकडे न ओव्हन वापरतात आपल्याला जर बनवायला ह्याच्यात केलं असतं, ह्याच्यात पण होतं, तव्यावर पण होतं. अच्छा. असं फक्त झाकून ठेवायचं म्हणजे ते पिघळतं. अच्छा. मी सेम वरती ठेवायचं गॅस, मग पिघळतं. एक खाल्लं, भाजीवाला एक खाल्ला की पोट भरतं. हो, कारण सॉसेस आहे, चीज आहे, एवढं सगळं आहे, भाज्या आहे. काढूया आता. क्रिस्पी झालाय चांगला. आपण ह्याचे पीस करूया. आवाज येते ना कटकट. दर्शक, ह्या तऱ्हेने झाला आमचा घरगुती पिझ्झा रेडी. या पिझ्झाला आम्ही बनवलं आहे आपल्याकडे घरी जे जे पदार्थ होते त्याच्याबरोबर. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्हाला जर ही ट्राय करून बघायची असेल तर आम्हाला नक्की सांगा कशी झाली होती. आणि त्यापर्यंत तुमचा धन्यवाद.